श्री स्वामी समर्थ मंडळी, देवघरात चुकूनही या गोष्टी करू नका, ही पूजा करू नका. कोणत्या आहेत त्या वस्तू, कोणत्या आहेत त्या मूर्ती, नक्की देवघरामध्ये काय करायचं नाही हे या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आणि जाणून घ्या आणि यानंतर तुम्ही बदल करा. तर बघा, पहिली गोष्ट आहे, देवघरामध्ये शनीची पूजा करू नये. बाहेर केली तर चालू शकते, परंतु देवघरामध्ये शनीची पूजा करू नये. कारण शनी हा देव हा एकदम कडक असतो, त्याला त्याची पूजा ही तंतोतंत करणं गरजेचं असतं. थोडी जर त्याच्यामध्ये जर काय कसर झाली तर शनीची साडेसाती परत त्याच्या आपल्या पाठीमागे लागते असं म्हटलं जातं. त्यामुळे घरात शनीची मूर्ती नसावी, फोटो नसावा आणि शनीची पूजा करू नये. जर घरामध्ये शनीची मूर्ती, फोटो असेल तर तो घरातून बाहेर टाकणं गरजेचं असतं. बाहेर टाकण्यासाठी त्यासाठी एक वेगळी पूजा केली जाते. त्यानंतर घरातील शनीचे फोटो हे बाहेर टाकले जातात किंवा बाहेर सोडायचे असतात पाण्यामध्ये वगैरे. तर त्यावरचा वेगळा व्हिडिओ आपण बनवलेला आहे की घरातून शनीची मूर्ती, फोटो बाहेर टाकण्याची पूजा, उपासना कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत आपण. घरामध्ये काय नसावं तर शनीची पूजा करू नये घरामध्ये. चला, दुसरी गोष्ट काय आहे तर देवीला दुर्वा अर्पण करू नये. तिसरी गोष्ट, दत्त घराण्याचे देव पूजू नयेत. ही तिसरी गोष्ट आहे, हे घरात करायचं नाही. देवघरात, आपल्या देवघरात ह्या गोष्टी करायच्या नाहीत. चौथी गोष्ट आहे, बुडीत घराण्याचे देव पूजू नये असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर पाचवी गोष्ट आहे, देवघरात धन पैसे दडवून ठेवू नये असं सुद्धा म्हटलं जातं. अनेक जण म्हणतात देवाच्या जवळ पैसे सेफ राहतात किंवा देवाच्या जवळ आसपास तिकडे ठेवले जातात. मात्र शास्त्रात असं सांगितलेलं आहे की देवघरात धन, पैसे, संपत्ती दडवून, चोरून म्हणजे दडवून ठेवू नये असं सांगितलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा उपाय आहे बघा काय, तर देवाची मूर्ती शोकेसमध्ये ठेवू नये. देव हा बंदिस्त करू नये. देव हा देव्हाऱ्यात असावा, देव खुला असावा. त्यामुळे देवाला बंदिस्त करू नये, शोकेसमध्ये देवाची मूर्ती ठेवू नये. पुढचा मुद्दा आहे बघा, देवांचे तोंड समोरासमोर कधीही करू नये. जर घरामध्ये कोणते देवांचे मूर्ती असतील, फोटो असतील तर त्यांचं तोंड समोरासमोर येईल अशी त्यांची मांडणी, ठेवण करू नये. ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा आहे बघा, एकाच देवाच्या दोन मूर्ती घरामध्ये असू नयेत. एका ठिकाणी आणि एकत्र असं म्हटलेलं आहे. घरामध्ये जर तुमच्या घरामध्ये 2-3 खोल्या असतील तर खोल्यामध्ये, प्रत्येक खोल्यामध्ये तुम्ही त्या देवाचा फोटो ठेवू शकता. मात्र एकाच देवाच्या दोन मूर्ती एकत्र अशा असू नयेत असं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर गणेशाला तुळस कधीच अर्पण करू नये. प्रत्येक चतुर्थी, संकष्टीच्या वेळेस आपण हे तुम्हाला सांगत असतो की काय करू नये. तर याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट, घरात सुद्धा गणेशाला तुळस अर्पण करू नये हे सांगितलेलं आहे. पुढचा आहे बघा मुद्दा, भंगलेल्या तुटक्या मूर्तींची पूजा करू नये. घरामध्ये जर कोणत्या देवाची मूर्ती तुटलेली असेल, फोटो खराब झालेला असेल, मोडलेला असेल, तोडलेला असेल तर त्या मूर्तीची पूजा करू नये असं सुद्धा सांगितलेलं आहे. पुढचा विषय आहे, मुद्दा आहे, 2 सारखे शंख पूजू नयेत. घरामध्ये जर 2 एकसारखे शंख असतील तर ते पूजू नये. एक आतमध्ये तुम्ही ड्रावरमध्ये ठेवू शकता किंवा वेगळ्या ठिकाणी ठेवू शकता आणि एकच फक्त पूजेसाठी काढायचं आहे. 2 वेगवेगळे असेल तर ते पूजा करू शकतात, मात्र 2 सारखे शंख पूजू नये असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर कशी वाटली माहिती कमेंट करून सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.